मी त्यांच्या शब्दावर नंदी दिला. कोणी ओळखत नव्हता घोटचे सर्जाला या मुंबईमध्ये. तेव्हा लोकांना माहीत पडला याचा पल काय मथुरमध्ये पळाल्यानंतर. बरोबर. मग अखंड महाराष्ट्राने बघितला, तिथून खूप मोठा झाला. अजून सुद्धा त्याच्यावर माझा खूप प्रेम आहे सर्जावर. पण काही गोष्टी ज्या होतात ना त्या माहीत पडू द्या. त्याच्यानंतर काय झाला, मला कानाचा फोन आला का दादा चिक्या पण बेमार पडलाय. चिक्या पण बेमार पडलाय. बोलो ठीक आहे चला, आता चिक्या बी बेमार पडलाय, इकडून घोटचा सर्जा बी बेमार पडलाय. एकच वेळेला दोन्ही नंदी बेमार पडले म्हणजे आम्हाला समजलं काय लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये. बरोबर. लगेच 2 दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा. त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता. चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता. दीपक शेठ पाटील चिरले कुशेगाव मध्ये. मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळाला नाही त्या मैदानामध्ये.